तसेच काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय विश्वजित महाविकास आघाडीचे, जरा माफ करा पहिल्यांदाच एवढ्या जनसमुदायासमोर मी बोलतोय, त्यामुळं थोडं सांभाळून घ्याल ही अपेक्षा करतोय। तर महाविकास आघाडीचे व काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय विश्वजित उर्फ बाळासाहेब पतंगरावजी कदम साहेब यांच्यावरचं जे आपलं प्रेम आहे हे अफाट जे जमलेली गर्दी आहे याच्यातून समजून येत आहे। आज स्वर्गीय आमचे बंधू श्री अमरसिंह फडनाईक यांना मी प्रथमतः वंदन करतो व माझे भाषण सुरू करतो। मी अभिजित इनामदार, स्वर्गीय अमरभाऊ इनामदार जे पलूस तालुक्याचे पहिले सभापती होते, त्यांचा भाऊ। आम्ही आज पहिल्यांदा ह्या मंचावरती आणि काँग्रेस या पक्षामध्ये काम करतोय। गेले 30 वर्ष फक्त संघर्ष व विरोध आम्ही ह्या काँग्रेस पक्षाला केलेला आहे। त्यामुळे मला सांगायचं आहे की विरोधक जो असतो तो आपले गुण खूप चांगले ओळखतो आणि तो सगळ्या आपल्या चांगल्या वाईट झालेल्या गोष्टी असतात त्याचा साक्षीदार असतो। आज एक नेता कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे विश्वजित साहेब आहे। एक लोकप्रतिनिधी म्हणून पलूस शहरासाठी 48 कोटी रुपये एवढा मोठा निधी विश्वजित साहेबांनी आणलेला आहे आणि पलूस कडेगाव या मतदारसंघामध्ये 1200 कोटी रुपयाचा निधी आपल्या साहेबांनी आणलेला आहे। हे लोकप्रतिनिधी म्हणून एक मोठं काम आहे। साहेबांची पहिलीच टर्म होती ॲज अ मंत्री व आमदार म्हणून आणि ह्या पहिल्या इनिंगमध्ये साहेबांनी 1200 रन्स म्हणजे 1200 कोटी रुपये आणून 1200 रन्स बनवलेले आहेत असं आम्ही मानतो। आज पलूसमध्ये एक ज्वलंत काही वर्षापूर्वी पाण्याचा एक ज्वलंत प्रश्न निर्माण झाला होता। तो यशवंत पाणी पुरवठा ही जी आपली संस्था आहे ही बंद पडली होती। ती संस्था माननीय स्वर्गीय पतंगराव साहेबांनी सुरू केली आणि त्यानंतर पलूसमध्ये पाणी पुरवठ्याचा जो विषय होता, पाणी मिळत नव्हतं, लोकांना खूप अडचण होती, त्यावरती उपाय आपले विश्वजित साहेबांनी काढला। मंजूर करून त्यांनी पाण्याच्या टाकीचं काम केलं। मला सांगताना अभिमान वाटतो की पलूसवरती कोणतंही संकट आलं तर कदम कुटुंबीय आपल्या पाठीशी ठाम उभा राहतो। त्यानंतर एक खूप मोठा प्रसंग होता, म्हणजे हे झालं त्यांचं वैयक्तिक काम, आपण लोकप्रतिनिधी निवडून दिला याचं काम। त्याच्यानंतर आम्ही विरोधात होतो। साहेबांचे 2010-11 सालचा हा विषय आहे। त्यावेळेस आमचे कार्यकर्ते अभिजित राजमाने यांना भारती हॉस्पिटलमध्ये सांगलीला ॲडमिट केलेलं होतं। 70,000 बिल झालं होतं। तर ते 70,000 रुपयाचं बिल साहेबांनी कोणताही पक्ष कोणतीही पार्टी न पाहता माफ केलं। असा हा दिलदार आणि असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे। अभिदादा थोडक्यात घ्या, थोडक्यात घ्या। तर एक नेतृत्व, एक लोकप्रतिनिधी व एक स्वतःचं भारती विद्यापीठ आहे, बँक आहे, इतर बऱ्याच संस्थांमधून सबका साथ सबका विकास जे इतर पक्षांनी नारा दिला होता आणि तो पुन्हा बटेंगे कटेंगे पर्यंत आला, तर त्या लोकांना मला सांगायचं आहे की सबका साथ व सबका विकास याचं जर मॉडेल बघायचं असेल तर आपल्याला पलूस कडेगाव या मतदारसंघामध्ये यावं लागेल आणि आपल्या लाडके नेतृत्व विश्वजित साहेबांच्या रूपातून ते पाहता येईल। धन्यवाद। धन्यवाद। यानंतर पलूस तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक बापू गोंदिल बोलतील। या बापू या। सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील समोरील सर्व सन्माननीय, तसं बघायला गेलं तर आतापर्यंत ज्या वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या सर्वांनी जे काय सांगायचं ते सांगून झालेलं आहे। त्यात आमच्या ताईंनी पण आता जे काय बोलायचं होतं ते सगळं बोलून झालेलं आहे। तरी पण शिवसेना या नात्यानं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून आज या ठिकाणी मी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये
सन्माननीय विश्वजित कदम साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आमचा संपूर्ण पक्ष या ठिकाणी सन्माननीय विश्वजित कदम साहेबांच्या पाठीमागं या ठिकाणी उभा आहे. सांगायचं झालं तर 2014 पासून जी काही आतापर्यंतची जी आमची परिस्थिती या भाजपनं करून ठेवली होती त्याचा कुठंतरी 2019ला उद्रेक झाला आणि 2019ला उद्रेक झाल्यानंतर या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी आलं. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीमागं जर कुठला पक्ष पहिल्यांदा उभा राहिला असेल तर तो काँग्रेस होता आणि त्या ठिकाणी विश्वजित कदम साहेबांनी उद्धव साहेबांचं नेतृत्व मान्य करून त्यांना पाठिंबा दिला. खऱ्या अर्थानं त्याचं कुठंतरी उसना पैरा म्हणा किंवा ऋण म्हणा ते फेडण्याचं आमच्या नशिबी आलेलं आहे आणि ते आम्ही त्याचं भाग्यवान समजतो. कारण की तुम्हाला सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये हाताच्या बोटावरती मोजणे इतपतच सुसंस्कृत नेते आहेत. त्यामध्ये विश्वजित कदम साहेबांचा नंबर येतो आणि त्यांनी त्यांचं स्थान त्या ठिकाणी भक्कम केलेलं आहे. आजची परिस्थिती बघितली तर तुम्ही पाहून जाईल की एक राजकारणाचा स्तर कुठल्या लेवलला ह्या ठिकाणी भाजपनं नेऊन ठेवलेला आहे. मला मित्रांनो सांगायचं आहे, मला आठवतं एक महायुतीची सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये आम्ही सर्व त्या ठिकाणी एकत्र होतो. आज त्या एकत्र असणाऱ्या सर्वांची काय अवस्था झाली ह्या पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेल्या आहे. थोडक्यात सांगायचं तर शेतकरी संघटना घ्या, रासप घ्या, शिवसेना घ्या, ज्यांच्या ज्यांच्या जीवावरती ज्या ज्या ठिकाणी शिवसेना मोठी झाली, रासप मोठी झाली, शेतकरी संघटना मोठी झाली त्या ठिकाणी फोडायचं काम या भाजपनं केलेलं आहे. म्हणून मी सांगतो एवढं काम केलं, एवढं ही केलं, एवढा गवगावा त्यांचा चालू आहे, पण शेवटी कुठे येतात तर धर्मावर येऊन थांबतात. ज्यांच्याकडे विकासाचं काहीच मॉडेल नसतं ना ते धर्माच्या ठिकाणी त्या ठिकाणी बाणं लावायचं काम करतात. परवा एका सभेमध्ये आमच्या बापूंनी सांगितलं की भाजप म्हणजे काय तर भामटा जगाला पाहिजे ह्या त्याचा लॉंग फॉर्म आहे. खरं सांगायचं म्हणजे सर्व भामटे या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. महायुतीच्या सभेमध्ये ज्यावेळेस आम्ही सगळे एकत्र होतो त्यावेळेस आत्ताचे जे उपमुख्यमंत्री आहेत आम्ही त्यांना प्रेमानं टरबूज म्हणतो, तर त्या टरबूजने त्या ठिकाणी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणाला मला त्या ठिकाणी उपस्थित राहायचा योग आला होता. त्या ठिकाणी त्यांनी 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा जो काही पाढा वाचला त्याने मी अक्षरशः भारावून गेलो होतो. पण आज परिस्थिती बघितली तर तोच त्यांचा मुखिया झालाय आणि गुलाबी जॅकेट घालून बहिणींसाठी त्या ठिकाणी मतं मागतोय. मला वाटतं त्या 1500 मध्ये पण काहीतरी घोटाळा करेल तो. त्यामुळे आपण सगळ्यांनी या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे हे भूलथापांचं सरकार आहे आणि भूलथापा देत आपल्या पुढे याचं काम करतंय, तर कुणीही भूलथापांना बळी पडू नये. बोलायचं तर बरंचसं होतं पण वक्त्यांना वेळ कमी आहे, एवढंच बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा आपणास विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांनी पंजा या चिन्हाच्या समोरील बटन दाबून जे 1 नंबरचं बटन आहे ते बटन दाबून त्या ठिकाणी जे काही मतदान स्लिप त्या वोटिंग व्हीव्हीपॅटमध्ये पडते ती आपण सगळ्यांनी बघायचं आहे. कारण की माझा या भाजप सरकारवर विश्वास नाही आहे. कारण की आम्ही त्यांना जवळनं बघितलंय, आम्ही त्यांच्याबरोबर फिरलोय. म्हणून तुम्हाला सांगतो की शेवटच्या क्षणापर्यंत आपण सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि त्यांच्या प्रत्येक मुवमेंटला आपण त्या ठिकाणी त्यांना विरोध केला पाहिजे. शेवटच्या क्षणामध्ये काहीतरी आणून घरामध्ये दाखवतील, काहीतरी भूलथापा पसरवायचा प्रयत्न करतील. मित्रांनो, कुठेही त्या ठिकाणी भुलून जाऊ नका, हे करू नका. येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार असेल आणि त्यामध्ये चांगल्या पदावरती विश्वजितजी कदम साहेब असतील. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. यानंतर पलूस तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष गिरीश काका गोंदेल. काका 5 मिनिटं प्लीज. 9 मार्च 2018 रात्री TV समोर जेवत बसलो होतो आणि खाली एक टीप पडायला लागली.
आपल्या राज्याचे राज्यमंत्री स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांचं निधन झालं. ताट बाजूला गेलं, डोळ्यातून धारा आल्या, घरात काही कळेनासं झालं. घरातली म्हणायला आली काय झालं. मी म्हटले आपला आधार गेला, आपले साहेब गेले. रडत रडतच खशांना फोन केला. अण्णा म्हटलं आपली सावली गेली आणि आपला डोक्यावरचा हात निघून गेलेला आहे ना. दोघं 10 मिनिटं फोनवर रडत होतो. शेवटी अण्णाने आधार दिला, धीर दिला. मला म्हटले गावात ये. सोसायटीजवळ आलो तर हजारो कार्यकर्ते डोळ्यात पाणी घेऊन त्या ठिकाणी साहेबांच्या कामाची, त्यांनी केलेल्या उपकाराची चर्चा करत होते. आणि आपला एक पोशिंदा निघून गेल्याची भावना या सगळ्या कार्यकर्त्यात होते. सगळेजण डोळे पाणवलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी उभे राहिले होते. शेवटी अण्णा आले. अण्णांनी सगळ्यांना धीर दिला आणि म्हटले सकाळी आपण लवकर साहेबांच्या दर्शनासाठी जायचं आहे. रात्रभर मी पांढा खारखंड्याबा रात्रभर नवीन स्टँडवर बसलो. झोप लागेना, डोळ्याला डोळा लागेना. साहेबांच्या ज्या ज्या आठवणी होत्या त्या मनात घर करून गेलेल्या होत्या. सकाळी लवकर आवरलं आणि साहेबांच्या दर्शनाला सोनसळला गेलो. सोनसळला गेलो तर लाखो लोकांचा जनसागर या माणसाच्या दर्शनासाठी तिथं उपस्थित झालेला होता. आणि प्रत्येकाच्या भावना त्या ठिकाणी दिसत होत्या. या साहेबांनी केलेलं काम प्रत्येकाच्या तोंडात बोलत होतं आणि प्रत्येकजण टाहो फोडून रडत होता. ही परिस्थिती होती. साहेब गेले, आता कसं होणार. पोलीस कडेगाव पोरका झालेला होता आणि भविष्यात आपल्याला कोण वाली राहणार अशी चर्चा त्या ठिकाणी रंगत होती. 1 महिनाभर सगळ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावोगावी साहेबांचा अस्थिकलश फिरत होता. प्रत्येक गावामध्ये प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करत होतं. आपल्या साहेबांनी केलेली उपकाराची जाणीव त्या ठिकाणी बोलून दाखवत होतं. आणि साहेबांच्या उपकाराची आता परतफेड कशी करायची, आपल्याला कोण पेलणार का, बाळासाहेबाला हे जमल का. मतदारसंघात चर्चा रंगू लागली की साहेबासारखं जमणार का. बाळासाहेब 1 महिना सगळ्या या दुःखातून सावरत स्वतःचा बाप गेल्याचं दुःख मनात ठेवून मन घट्ट करत या ठिकाणी स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांचा वारसा आणि मोहनदादाचा आदर्श डोळ्यात ठेवून आपणासमोर ताकदीनं उभा राहण्याची भूमिका घेतली. माझा कार्यकर्ता वाऱ्यावर सोडणार नाही, माझा महिला भगिनी वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्यासाठी साहेबांनी दिलेला वारसा मी या सगळ्यांसाठी लावेन आणि मी तुमच्याबरोबर राहीन. सगळ्या ज्येष्ठ थोर लोकांची भेटी घेतल्या. सगळ्या ज्येष्ठांनी बाळासाहेबांना आधार दिला. तू भिवू नकोस, आम्ही साहेबासारखं तुमच्या पाठीशी आहे, ताकद देतो, तू भिवू नकोस, आम्ही तुझ्या बरोबर आहे. जाईल त्या गावात सगळ्यांनी बाळासाहेबांना आधार दिला. या सगळ्यांच्या आधाराच्या जोरावर पोटनिवडणूक लागली. बाळासाहेब आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बिनविरोध निवडून आले. पहिल्यांदा आमदार झाले. कामाचा सपाटा लावला. मतदारसंघ हाच माझं घर या पद्धतीने काम करू लागले. आणि थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. अतिशय महाभयानक पूर या ठिकाणी आला. पुरामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून या माणसानं आपलं काम केलं. त्या माऊलीला मानलं पाहिजे. एकुलता एक मुलगा या सगळ्या धोक्याच्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपल्यासाठी, या पलसगडेसाठी त्यांनी या ठिकाणी आपल्याला अर्पित केलेला आहे. अतिशय धोकादायक परिस्थितीत त्यांनी या पुरा परिस्थितीतल्या लोकांना बाहेर काढलं. त्यांची राहण्याची, जेवणाची, अंथरूण पांघरुणाची, आरोग्याची सगळी सोय केली आणि त्यांना आधार दिला. त्यांना पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभं राहिले. त्यानंतर त्यांनी पूर ओसरल्यानंतर त्यांच्या गावात परत गेल्यानंतर तिथले स्वच्छता करून दिली, त्यांच्या आरोग्याची सोय केली. असा आधार देणारा हा आपला नेता. यातून बाळासाहेबांनी तिथं आपल्या या मतदारसंघामध्ये एक दुर्घटना घडली. ब्रह्मनाळसारख्या गावामध्ये
दुर्घटना घडली 25व्या मिनिटाला उपस्थित असणारा नेता आपला नेता बाळासाहेब होता, आपला आधार होता. आम्ही त्यांच्याबरोबर सरकारी दवाखान्यात आलतो. लोक टाहो फोडत होते. प्रशासनाला बरोबर घेऊन त्यांना सांत्वन करत त्यांना मदत करायची भूमिका बाळासाहेब घेत होते. स्वतःच्या पायाला लागला असताना प्लॅस्टिकची पिशवी बांधून हा माणूस पाण्यात उतरत होता, आधार देत होता. आणि पूर ओसरल्यानंतर मग चर्चा होऊ लागली की आता आपल्याला साहेबांचा वारसा पुन्हा मिळालेला आहे, साहेबांची ताकद आपल्याला पुन्हा मिळालेली आहे. या पद्धतीनं बाळासाहेबांनी काम केलं, ताकदीनं केलं. बाळासाहेब नंतरच्या काळामध्ये इलेक्शन लागलं, महाराष्ट्रामध्ये 2 नंबरच्या मताने निवडून आले. ताकदीनं आपण सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं आणि मला बहुसंख्य मताने आपण निवडून दिलं. बाळासाहेब महाविकास आघाडीचं सरकार निर्माण झालं. या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रीपदाचं काम करण्याची संधी मिळेल. हे राज्यमंत्रीपद तुमच्यासाठी समर्पित करून त्यांनी या मतदारसंघामध्ये जवळजवळ 1200 कोटी रुपयाचा निधी आणण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. अशी ते अतिशय ताकदीनं वारसा चालवण्याचं कदम साहेबांचं त्यांचं काम चालू होतं. आणि परतच्या काळामध्ये आपल्याला माहिती असेल महामारीचा एक कोरोना आपल्या या सगळ्या जगावरती निर्माण झाला. आपण बघितलं असेल या कोरोना काळामध्ये सुद्धा सगळेजण आपली काळजी घेत होते, घरात बसत होते, कोणी बाहेर फिरत नव्हतं. सरकार सांगत होतं आपली काळजी घ्या, घरात बसा, थट्या वाजवा, दिवं लावा. पण हो माणूस घरात बसला नाही, स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रत्येक गल्लोगल्ली फिरला, प्रत्येक गावात गेला, लोकांना आधार दिला, सॅनिटायझर दिला, औषधाची सोय केली. कुठलं काय केलं नाही असं ठेवलं नाही. पण लोकांच्या बरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे. मला काय झालं तर होऊ दे, पण माझी लोक अडचणीत आली नाही पाहिजे ही भावना त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केली. आणि पलूसमध्ये सुद्धा जवळजवळ 3 कोरोना सेंटर, 4 कोरोना सेंटर त्यांनी चालू केली. भारतीय विद्यापीठात कोरोना सेंटर होते. रात्री 3-3 वाजता आम्ही फोन करत होतो, बाळासाहेब बेड मिळायला पाहिजे, काही करा. प्रत्येक गोष्टीला आपल्याला धावून येणारा, रात्री उभा राहणारा आमच्या अनिल दुमकेदाजी या ठिकाणी उदाहरण देतो. त्यांना सस्पेक्टेड म्हणून कोरोना झालता, कुठल्याही कोरोना सेंटरला घेत नव्हते. रात्री आम्ही महेंद्रप्पांना फोन केला, आप्पा म्हटले डॉक्टर घेऊन झाले, सस्पेक्टेडमध्ये आहे, कोरोना सेंटरमध्ये घ्यायची परवानगी नाही. अनिलदाजी तर कोम्यात जायची परिस्थिती होती. अक्षरशः सुदगिरणीजवळच्या कोरोना सेंटरमध्ये आप्पांनी फोन केला, तिथले डॉक्टर रातोरात तिथं उपस्थित झाले, सेपरेट बेड लावला, अनिलदाजीचा जीव वाचला. हे काम या कदम कंपनीने केलेलं आहे. ही माणसं वाचवण्याचं काम केले. कोण तर म्हणत असेल चर्चा करते बाळासाहेबांनी काम केलं, काय काम केलं? साहेबाचं काम आहे. अरे त्याचाच वारसा त्यांचा मुलगा चालवतोय, त्या ताकदीनं चालवतोय. ही जनता वाऱ्यावर सोडत नाही, ही तुम्ही पाहिलं असेल. आज काय चाललंय या परिस्थितीमध्ये बाळासाहेब ताकदीनं उभं राहिले. आज हे शासन काय करते? 2च राजे होऊन गेले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या चौदार तळ्यावर. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत, या दैवताला धक्का लावण्याचं काम या शासनाने केलं. घाई गडबडीनं लोकसभेचं इलेक्शन तोंडावर आहे म्हणून पुतळा उभा केला. कुणाला काम दिलं? आपटे नावाचा कंत्राटदार ठाण्याचा होता, 24-25 वर्षाचा कार्यकर्ता जवळचा आहे म्हणून काम दिलं. आणि 8 महिन्यात हा पुतळा जमीनदोस्त झाला. आपल्या अस्मितेला धक्का लागला. शिवाजी महाराज की म्हटलं की जय फुडणं तोंडात नाही येते, आपली अस्मिता मिळवण्याचं काम या माणसांनी केलेलं आहे. या आपटे नावाच्या कंत्राटदाराकडे सरकार आपटल्याशिवाय तुम्ही ग बसू नका, यांना ताकद द्या. हे सरकार आपण घालवल्याशिवाय ग बसायचं नाही. या ठिकाणी जाती तीड निर्माण केले जाते. भारतरत्न स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं, या देशाची घटना लिहिली, ते बदलण्याचं कटकारस्थान हे भाजपचं सरकार करतंय. या जाती ते निर्माण करणाऱ्या सरकारला आपल्याला घालवावं लागेल. आपण सलोख्याने राहिलं पाहिजे, काँग्रेसच्या विचाराने राहिलं पाहिजे. आमची लढाई ही कुठल्या उमेदवारावर नाही, आमची लढाई आमची विचाराशी लढाई आहे. आमची लढाई या भ्रष्ट सरकारच्या विरोधात लढाई आहे. आमची लढाई या अन्याय सरकारच्या विरोधात लढाई आहे. बदलापूरला घटना घडली, आमच्या लहान मुलीवर बलात्कार झाला, अटक करायला 3 दिवस लावले, घटना कारवाई केली नाही. का तर RSSचा माणूस आहे म्हणून. कुणाची ताकद होती? या आमच्या महिलावर अन्याय करणारे, अत्याचार करणारा सरकार घालवणार का नाही? महिलांनी हातवर कोण सांगा, घालवणार का नाही? ताकदीनं सांगा. हे सरकार आपण ताकदीनं घालवा. 1500 रुपये कोण तर म्हणते, आता आमच्या भाके मॅडमनी सांगितलं 1500 रुपये.
एवढी आमची बहीण हलकी नाही, 1500 रुपये तुमच्या तोंडावर फेकून मारेल. या काँग्रेस शासनानं या महिलांना आरक्षण दिलंय. या काँग्रेस शासनानं भावाबरोबर बहिणीला वाटा दिलाय. आजही आमच्या ह्या बहिणी बसलेल्या सांगतील, आमचा वडील वारला तर भावाला बोलवून सांगते, माझ्या आयुष्याचा तुला लिहून घे. कोट्यावधीची दाण्यात असणारी बहीण 1500ला बोलणार नाही, एवढाच लक्षात ठेवा. तुझ्या येणाऱ्या काळामध्ये आता वेळ आलेला आहे. डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचे चिरंजीव मान्य विश्वजित कदम साहेब यांच्या हातासमोरचं बटन दाबून ताकदीनं त्यांना निवडून देऊया. आणि जाता जाता तुम्हाला एक शेर सांगतो. सूरज चांद मेरे साथ रहेगा, सूरज चांद मेरे साथ रहेगा, जब तक तुम्हारा हाथ मेरे हाथ में रहेगा, और शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं है हम, आंधी से कह दो औकात में रहने का. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. भारत देशाच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान असणाऱ्या काँग्रेस पक्षाची मोठी परंपरा आहे. काँग्रेसनं फक्त पिढ्या घडवण्याचं काम केलं नाही, तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान असेल, भारताच्या अनेक क्षेत्रातील विकासातलं समर्पण असेल, सगळंच गौरवशाली आहे, सगळंच देदीप्यमान आहे. आणि अशा काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याचं स्वप्न हे प्रत्येकाचं असतं. तो मोह प्रत्येकाला होतो आणि असाच मोह झालेला आहे या कार्यकर्त्यांचा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून आपल्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असणारे राजेश रंगराव जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आज जाहीर काँग्रेस पक्ष प्रवेश होतोय. टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूयात, अभिनंदन करूयात. यानंतर पलूस नगर परिषदेमध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ज्या भाजपाच्या उमेदवार होत्या त्या सौभाग्यवती कविताताई कांबळे यांचाही काँग्रेस पक्ष प्रवेश होतोय. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या सौभाग्यवती वनिता अशोक दुपटे असतील, सौभाग्यवती गौरी मनोहर कांबळे, वनिता संतोष कांबळे, सागर बबन सावंत, विशाल हरिभाऊ कोळी, लक्ष्मण विलास पवार, निलेश गणपती कुंभार, सागर आनंदा इंगळे, विष्णू हरिभाऊ कोळी, बाबूराव विठ्ठल पवार, आदित्य मधुकर कदम, निखिल राजेश जाधव आणि अमोल बाळासाहेब पवार यांच्यासाठी आपल्याकडून टाळ्या पाहिजेत. आणि यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी पलूस तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या माननीय अध्यक्षा श्वेताताई बेर्नाळे आपणास मी आमंत्रित करतोय, विनंती करतोय. ताई विनंती, फक्त 2 मिनिटं बोला प्लीज. स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या स्मृतीस मी प्रथम अभिवादन करते. माननीय नामदार डॉक्टर विश्वजितजी कदम साहेब यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने इथे उपस्थित असणारे बंधू भगिनी, वडीलधारी व्यक्ती आणि पत्रकार बंधूंनो, एक विनम्र, सुसंस्कृत व उच्च शिक्षित असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि त्या नेतृत्वाचं कार्यकर्तृत्वही आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. मी फार काही बोलणार नाही. मी एक एवढाच अनुभव सांगते इथं उपस्थित महिलांच्या वतीनं. महापूर असू दे, कोरोना असू दे किंवा दुष्काळ असू दे, या काळात माननीय विश्वजितजी कदम साहेब आपल्या पाठीमागे ठाम उभे राहिलेत. आज जागतिक वातावरण बघतो, युद्धजन्य परिस्थिती आहे, बदलणारा ऋतू आहे आणि येणाऱ्या आगामी काळात अनेक संकट आपल्या समोर निर्माण होतील. आणि त्या संकट काळात सुद्धा ज्या पद्धतीने आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले, यापुढेही ते आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील. स्वप्नाली वहिनींच्या सोबत जो आमचा दौरा झाला त्यावेळेला असा अनुभवास आला की 1500 रुपयाचा काहीही परिणाम आपल्या भागातल्या महिलांच्या वरती झालेला नाहीये. कारण साहेबांच्या शिक्षण संस्थेतून, साहेबांच्या भारती विद्यापीठ असू दे, भारती हॉस्पिटल असू दे, या माध्यमातून आपल्या महिला सक्षमपणे स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत आणि त्यांना 1500 रुपयाची काही गरज नाहीये. मी महिलांच्या वतीनं एवढी ग्वाही देते की येणाऱ्या 20 तारखेला बाळासाहेबांच्या पाठीमागे या महिला ठामपणे उभे राहतील आणि विक्रमी मताने त्यांना विजयी करतील असा विश्वास व्यक्त करते आणि खात्री देऊन थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी ॲडव्होकेट के डी कांबळे साहेब मी विनंती करतोय.
या साहेब या. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम महामानवांना सर्वप्रथम मी वंदन करतो. तसेच लोकनेते आदरणीय पत्रकराव कदम साहेब, या गावातील आमचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय वसंतरावजी पोदाले दादा, स्वर्गीय खाशांना दळवी, स्वर्गीय बापूसाहेब सुडे, अमरभाऊ इनामदार यांच्याही विचाराला मी अभिवादन करतो. विचारमंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणी बाळासाहेबांच्या आणि माझ्या भावानो, 6 वाजेपर्यंत वेळ आहे. हेलिकॉप्टर थोड्याच वेळात लँड होईल. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. 1-2 गोष्टी फक्त सांगतो. माऊली पिक्चरमधला एक डायलॉग बघितला, तुम्ही सगळ्यांनी ऐकला की नाही? संग्राम, हा चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम, नाही तुझी वाट लावली तर नाव बदलून ठेव. विश्वजित नाम ही कापे. आणि म्हणून ज्यावेळेला ह्या इलेक्शनचा विचार केला जातो त्यावेळेला हे जे निवडणूक आहे ही निवडणूक उमेदवाराची नाही. ही निवडणूक आहे, ही निवडणूक नाही, ही उमेदवाराची नाही, ही विचाराची निवडणूक आहे. एका बाजूला शाहू फुले आंबेडकरांचा विचार, एका बाजूला विकासाचा विचार, एका बाजूला घटना वाचवण्याचा विचार आणि दुसऱ्या बाजूला घटनेची मोडतोड करणारा विचार. दुसऱ्या बाजूला राहुल गांधीजी म्हटले त्या पद्धतीनं मागच्या दरवाजातून मनुस्मृती आणण्याचा विचार. आपल्याला ह्या गोष्टी थोडक्यात माहिती पाहिजे म्हणून मी आपल्याला सांगतो, कारण सर्वच आपण तज्ज्ञ आहात असं नाहीये. बीजेपीच्या पाठीमागे असणारी शक्ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या पाठीमागे ज्याच्यावरती ज्या कायद्यावरती त्यांची घटना चालते किंवा काम चालतं किंवा त्यांना जे आणायचं आहे तो कायदा म्हणजे मनुस्मृतीचा कायदा. आणि मग डॉक्टर बाबासाहेबांनी 1927 साली ज्या मनुस्मृतीचं दहन केलं आणि राज्यघटनेचं अस्तित्व आणलं, राजाला सुद्धा एका मताचा अधिकार आणि मजुराला सुद्धा एका मताचा अधिकार आणि लोककल्याणकारी राज्य आणण्यासाठी घटनेची निर्मिती केली. सर्व काँग्रेस नेत्यांनी त्यावेळी बाबासाहेबांच्यावर विश्वास ठेवला आणि ही जबाबदारी दिली आणि ते घटनेचं राज्य मनुस्मृतीला जाळून आणलं हे आपण विसरता कामा नये. लोकसभेची निवडणूक झाली आणि घटना धोक्यात आहे म्हणून लोकांच्या जागृती झाली आणि लोक सुज्ञ झाले आणि लोकांनी लोकसभेमध्ये दाखवून दिलं. मी बाळासाहेब सुहास साहेब आम्ही गाडीत होतो. सुहास साहेब आपल्याला आठवतं की नाही मला माहित नाही. आणि आम्ही लोकसभेची चर्चा करत होतो. सुहास साहेब म्हणत होते बाळासाहेब किती सीटा येतील. मी म्हटलो येतील 15-16. बाळासाहेब म्हटले 31 सीटा येतील, 31 ते 32 सीटा आपल्या येतील. आणि 31 सीटा निवडून आल्या आणि घटना वाचवली. आता त्यांचं मत असं आहे की आम्ही घटनेला मोडतोड करत नाही, घटना आम्ही बदलणार नाही, ही छाती ठोकपणे सांगतायत. परंतु त्यांच्या डोक्यात घटना बदलण्याचं आहे. मी कशावरून सांगतो त्याचे एक कारण आहे. 10 जनपद पथावरती ह्याच RSSनी ह्याच भाजपनी घटना जाळली. हीच घटना बदलायसाठी 400 पारचा नारा दिला. ही घटना आम्ही बदलणार म्हणून त्याचे खासदार बोलत होते आणि मग संपूर्ण इंडिया गठबंधन हे घटना वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलं आणि लोकसभेला त्यांनी दाखवून दिलं तुम्हाला घटना जाळता येणार नाही. मी आता त्याच्या खोलात जात नाही, मी मूळ मुद्द्याकडे येतो. परवा आदरणीय गडकरी साहेब यांचं भाषण झालं. त्यांनी त्यामध्ये 1-2-3 मुद्दे सांगितले, त्याचं मी आपल्या थोडक्यात खुलासा करतो आणि या ठिकाणी थांबणार आहे. गडकरी साहेबांनी एक मुद्दा सांगितला. त्यांनी इंधन, इथेनॉल, बायो इंधन अशा पद्धतीचं वेगवेगळं त्यांनी हे सांगितलं की यातून आपण शेतकऱ्याला हमीभाव मिळेल, शेतकऱ्याची प्रगती होईल. परंतु
गडकरी साहेबांनी इथं येण्यापूर्वी अभ्यास केला नाही की ज्या शेतकऱ्याची भाषा त्यांनी तोंडातून केली ते शेतकरी ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेत ते शेतकरी त्यांची ऊसाची बिलं मिळाली नाहीत म्हणून ते रस्त्यावर आलेले. 6-6 महिने कामगाराला पगार नाही आणि गडकरी साहेबांनी इंधनाची भाषा केली, शेतकऱ्यांच्या प्रगतीची भाषा केली. हातात पैसा पाहिजे तर आपण त्या ठिकाणी गाडी घेऊ शकतो, त्यात तेल टाकू शकतो, आपण प्रगती करू शकतो हे ते विसरले. दुसरा एक मुद्दा जाता जाता सांगितलं त्यांनी. इथं काय बघितलं शेवट तुम्ही ऐकलं असेल, बीएड कॉलेज याच व्यासपीठावरती त्यांनी शब्द उच्चारला. आयटी कॉलेज म्हटले. अर्ध तुम्ही खावा अर्ध आम्ही खातो, रोजगार हमी योजना. आणि ह्या स्टेजवरच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवणारे कोण होते? मी मुद्दा म्हणून नाव या ठिकाणी घेतो. नलवडे अण्णा आमचे होते. त्यांनी अतिशय जोरात टाळ्या वाजवल्या. तुम्हाला ओळख करून द्यायची गरज नाही. ज्या अण्णाच्या पोरीची एमडीची संपूर्ण फी माफ केली, ज्या अण्णाच्या पोराला इंजिनियर केला, त्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. अरे हजारो मुलांना या ठिकाणी फुकट शिक्षण दिलं, हजारो मुलांना नोकऱ्या दिल्या. त्या लोकांना जाणीव आहे, परंतु ह्या स्टेजवर बसलेल्या लोकांना जाणीव नाही. इथं एमआयडीसीचे लोक होते टाळ्या वाजवणारे, तेही मी बघितलेत, तेही आपण बघितलेत, तेही टाळ्या वाजवत होते. तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही, परंतु ज्या वेळेला आर्थिक मंदी आली, औद्योगिक वसाहत बंद पडली, त्यावेळेला कदम साहेबांनी 4 कोटी रुपये इथल्या एमआयडीसीला 400 कोटी इथल्या 400 कोटी 4 कोटी इथल्या एमआयडीसीला 4 कोटी रुपये त्या ठिकाणी अनुदान दिलं. प्रत्येकाला 21 लाख 20 लाख 10 लाख बोगस त्यांनी रेकॉर्ड करून अकाउंट तयार करून या ठिकाणी बिलं लाटली. अशा पद्धतीने कदम साहेबांनी त्यांना मदत केली का तर इथला उद्योग वाचला पाहिजे. आणि म्हणून सातत्यानं एकच त्याचा उद्योग टीका करायची, कदम साहेबांवर टीका करायची, आता बाळासाहेबांवर टीका करायची. आता म्हणायचं कदम साहेब चांगले होते, परंतु पलूस गाव हे अतिशय सुज्ञ आहे. तुम्हाला एक जाता जाता फक्त एक सांगतो, पलूस इरिगेशन बंद पडलं 95 साली. मी त्या ठिकाणी साक्षीदार आहे. पोदाले दादा कदम साहेबांच्या मागे लागले होते की तुम्ही चालू करा. कदम साहेबांना चालू करता येत नव्हतं. आमचा सुरेश होता एक कार्यकर्ता, त्यांनी सांगितलं की जर एमआयडीसीला जोडलं कडेगावच्या तर या ठिकाणी चालू होतं. आणि ते इरिगेशन चालू झालं, पलूसचं मार्केट फुललं. पोदाले दादा नेहमी म्हणायचे कदम साहेब हे न होणार तुम्ही काम केलं. आमच्या अंगाचे जोडे जरी करून तुम्हाला कपडे शिवले तरी तुमचे उपकार आम्हाला आयुष्यावर फिटणार नाही. म्हणून या पोलीसकरांना माझं आव्हान आहे, लक्षात ठेवा 1500 रुपये आपल्याला आयुष्यभर जाणार नाहीत. आपलं सरकार आलं तर 3000 रुपये तुम्हाला देणार आहेत. हे 3000 देणार आहेत नुसतं नाहीत, पण त्यांनी ना आपल्यात काय फरक आहे. तर त्यांचं जे 1500 रुपये दिलं त्यामध्ये त्यांनी कर वाढवला, टॅक्स वाढवला, महागाई वाढवली. आपण तसं करणार नाही. महागाई न वाढवता आपण 3000 रुपये देणार आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण सर्वांनी एक जाणीव ठेवायचे, आपलं मत आपण कुणाला देणार साहेब. आपण जास्तीत जास्त मताने विजयी बाळासाहेबांना करूया आणि त्यांना कॅबिनेट मंत्री देतीलच अशी अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो सांगली सातारा
आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन आपण करावं विनंती. मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती केली जाते. फक्त आभास निर्माण न करता सामान्य माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणारे नेते म्हणून लौकिक असलेल्या स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या प्रतिमेसमोरचा दीप प्रज्वलित केला जातोय. संपन्न होतोय दीप प्रज्वलन. शिक्षण, उद्योग, समाजकारण, सहकार आणि राजकीय संघटनात्मक पातळीवर मोलाचं योगदान देणाऱ्या साहेबांना अभिवादन केलं जात आहे. जनकल्याणासाठी उभा आयुष्य वेचणाऱ्या डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी इथला चौफेर विकास करण्याबरोबरच सामान्य, गोरगरीब, शेतकरी, कष्टकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी अनेक संस्था आणि संघटना तसेच शासनाच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. स्वागत आणि प्रास्ताविक या निमित्तानं वैभवराजे पुदाले साहेब मी विनंती करतो. स्वागत आणि प्रास्ताविक पर मनोगत आपण व्यक्त करावं. पलूस कडेगाव विधानसभेचे आपले अधिकृत उमेदवार, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विश्वजित बाळासाहेब कदम यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आज ही जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेचे प्रमुख अतिथी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंतजी रेड्डीजी, आपले उमेदवार बाळासाहेब कदम, उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर, समोर उपस्थित मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्रो, या प्रचाराच्या निमित्तानं आज जर आपण गेल्या 10 वर्षात बघितलं केंद्रातल्या सरकारचा कारभार, तर जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद, शेतकऱ्यांविरुद्ध काळे कायदे, महिलांवरील अत्याचार अशा चुकीच्या पद्धतीनं 10 वर्षात कारभार केला. ईडी, CBIच्या ज्या स्वायत्त संस्था होत्या त्यांची स्वायत्त संपवून त्यांना ताब्यात घेऊन पक्ष फोडले गेले. हुकुमशाही थोडक्यात वाटचाल चालू झाली. त्यांच्या 10 वर्षाचा कारभार जर तुम्ही बघितला असेल, ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी RSSचं म्हणणं होतं 3 वर्ष आपण हुकुमशाही ठेवूया, पण महात्मा गांधी, नेहरू, पटेल यांनी ते ओळखलं आणि त्यांनी सांगितलं लोकशाहीच राहिली पाहिजे. आणि ह्या त्यांच्या 10 वर्षाच्या कामकाजानं आपल्या लक्षात येतं त्यावेळी जर हुकुमशाही आली असती तर आजपर्यंत हुकुमशाही राहिली असते ना आपण वेठबिगार म्हणून जगावं लागलं असतं. आणि म्हणून परवाच्या लोकसभेमध्ये महाराष्ट्र जनतेने त्यांना दाखवून दिलं आणि त्याचा धसका घेऊन आज त्यांनी नुसतं पैसे वाटप कार्यक्रम चालू केला आहे. म्हणजे महाराष्ट्राचं सरकार ही सर्व आघाडीवर फेल झालेलं आहे. या निमित्तानं आपले उमेदवार बाळासाहेब कदम यांच्यावरती जर बोलायचं झालं तर साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून, मोहनशेठ दादांच्या पावलावर पाऊल ठेवून आज सर्वांगीण विकास मतदारसंघात त्यांनी साधला आहे. पलूस कडेगावचा मतदारसंघासाठी त्यांनी एकूण 1200 कोटीचा निधी आणला. पलूसचा विचार केला तर पलूससाठी 73 कोटी दिले. भारतीय विद्यापीठ असू दे, भारतीय हॉस्पिटल असू दे, सोनीरा कारखाना, भारतीय शुगर्स असू दे, या माध्यमातून ॲडमिशन असू दे, फी माफी असू दे, आरोग्याचा विषय असू दे, नोकऱ्या असू देत, या सर्व आघाडीवर त्यांचं काम चांगलं आहे. बाळासाहेब या निमित्तानं कालपासून एक फेसबुकवर पोस्ट व्हायरल होते. पलूसमध्ये एक 30 मुद्दे त्याच्यामध्ये आहेत, पण त्यातले 2च मुद्दे महत्त्वाचे या ठिकाणी मी पलूसच्या जनतेला सांगू इच्छितो. पाणीपुरवठा योजनेविषयी त्यांनी लिहिलं आहे, कोरोना काळात कुठलाही निधी कोरोनाशिवाय वापरायचा नाही असं ठरलं असताना खास बाब म्हणून बाळासाहेबांनी 37.5 कोटीची आपली योजना मंजूर करून आणली. 11 कोटी सुरुवातीला मिळालं, 11 कोटीचं काम झालं. त्या कॉन्ट्रॅक्टरनं स्वतःजवळचे पैसे वापरून थोडं काम अजून केलं, पण या महायुतीच्या सरकारनं पैसे थांबवले, त्यामुळे आपलं पाणीपुरवठ्याचं काम थांबलं. नाही तर आज आपल्याला गेल्या उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळालं असतं. जो कोणी जो पोस्ट व्हायरल करतोय त्याला मला सांगायचं आहे, तुम्ही त्या महायुतीच्या लोकांना हा प्रश्न विचारा. दुसरा विषय या ठिकाणी बाळासाहेब, पलूसमधील जागांचा विषय कालपासून थोडा व्हायरल होतोय. मला तुम्हाला सांगायचं आहे की या ठिकाणी कन्याशाळा चालू आहे, तिथं फार्मसी कॉलेज चालू आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम तिथं होतंय. वायनरी थोड्या प्रमाणात अपयशी झाली असली तरी कालपासून बाळासाहेब पलूसमध्ये आहेत. संभाजी सोड साहेब, मी, संतोष चाचा आणि बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितलं की तिथला फूड प्रोसेसिंगचा बॅन उठून आपण इतर युनिट परवानगी द्यायला पाहिजे. बाळासाहेबांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं की माझा त्यासाठी याच्या अगोदर प्रयत्न चालू आहे, मग ते होईल. प्रश्न राहिला 70 नंबर जागेचा. 70 नंबर जागामध्ये
आजपर्यंत ती जागा आहे भारतीय विद्यापीठाच्या नावावर, कुठल्याही कदमांच्या नावावरती नाही. त्यामुळं तिथं आपल्या पलुसकरांसाठी, पलूस तालुक्यासाठी चांगलं असं काहीतरी तिथं निर्माण करणार आहेत बाळासाहेब, आणि नक्कीच ते करतील एवढे या निमित्ताने मी सांगतो. या जागेच्या अनुषंगानं आणखी एक मला बोलायचं आहे. ह्या पलूस गावानं बऱ्याच संस्थांना जागा दिल्या. पलूस शिक्षण प्रसारक मंडळ असू दे, संस्था चांगली चालू आहे. पलूस बँक, धोंडऱ्या सोसायटी, दूध संस्था, पलूस इरिगेशन, त्याचबरोबर या सगळ्या संस्था अगदी चांगल्या प्रमाणे चालू आहेत. सगळ्या त्यांच्या सभासदांना डिव्हिडंड देत आहेत. खशाबांनांची भारतीय सोसायटी असू दे, पलूसची जागा आहे, संस्था चांगल्या पद्धतीने चालू आहे. पलूसची MIDC स्वर्गीय SK काका आणि मोहनदाजी त्या लोकांनी चालू केली. आज MIDC चांगली चालू आहे. पण आपल्या विरोधकांनी तिथं असलेला ओपन स्पेस चुकीच्या पद्धतीने बळकावला आहे. संग्राम उद्योग समूहासाठी आज तिथं गाळे काढलेत, तिथं कार्यालय चालू आहे. त्याचा पैसा कुठे जातो हे त्यांना विचारा. ह्याही पुढे जाऊन चैतन्य ग्रेप गव्हर्नमेंट जी संस्था आहे, ते पलूसची जागा त्यांना दिलेली आहे. त्या जागेचे प्लॉट पाडून आज विकले जात आहेत. हे तुम्ही त्यांना विरोधकांना विचारायला पाहिजे. मला सांगायचं एवढंच आहे, कदम कुटुंबियांनी ही जागा विकायसाठी किंवा धंदा करायसाठी घेतलेली नाही, ते आपल्या चांगल्या कामासाठी ते उपयोगात आणणार, एवढे या निमित्तानं मी सांगतो. या निमित्तानं आणखी एक सांगतो की औद्योगिक असू दे, आरोग्य विषय असू दे, सहकार असू दे, सगळ्या गाडीवर पतंगराव विश्वजित कदमांनी चांगल्या पद्धतीने काम केले. आणि म्हणून विश्वजित कदमांची उमेदवारी ही कुणाला हरवण्यासाठी नाही, कुणाला पाडण्यासाठी नाही, तर ही उमेदवारी तुमच्या आमच्या सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, यांच्या उन्नतीसाठी आणि आपल्या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि परवाच्या दिवशी होणाऱ्या मतदाना दिवशी सर्वांनी अगदी प्रचंड अशा बहुसंख्येनं बाळासाहेब कदमांना मतदान करून निवडून आणूया, एवढंच नम्रतेचं आवाहन मी तुम्हाला करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वैभव साहेब. यानंतर मी विनंती करतोय गणपतरावचे पुदाले तथा आप्पा तेलुगू भाषेमध्ये साहेबांचं स्वागत करणार आहेत. आता पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना लक्षात येणार नाही, पण जे अतिथी आपल्याकडे आलेत त्यांना लक्षात आलं पाहिजे, त्यांच्याकडे काय जबाबदारी आपण सोपवल्या पाहिजे. तर पहिल्यांदा తెలంగాణचे ముఖ్యమంత్రి రేవంత్ రెడ్డి గారు మీతోని వచ్చిన వాళ్ళు ఎవరు ఉన్న ఎమ్మెల్యేలు కానీ ఎంపీలు కానీ అందరు కూడా స్వాగతం పలుకుతున్నాను. అలాగని నేను 50 సంవత్సరాలు ఆంధ్రాలో ఉన్నాను, సమైక్య ఆంధ్రలో ఉన్నాను. 50 సంవత్సరాలు మరి చెన్నారెడ్డి నుంచి జలగల వెంగళరావు సీఎంగా ఉన్నప్పటి నుంచి కూడా వైఎస్ రాజశేఖర రెడ్డి ఉన్నప్పుడు కూడా నేను ఉన్నాను. ఇప్పటికే 50 సంవత్సరాలు ఆంధ్రాలో ఉన్నాను. మా మహారాష్ట్ర మండలి విశాఖపట్నంలో ఉంది. 15 సంవత్సరాలు ఏకగ్రీవంగా ప్రెసిడెంట్గా చేశాను. ఆ మహారాష్ట్ర మండలి కోసం ఈ పతంగరావు కదం గారు అక్కడికి తీసుకొచ్చాను, వైఎస్ రాజశేఖర రెడ్డి తీసుకొచ్చాను. తర్వాత మా సమైక్యాంధ్ర గవర్నర్గా సుశీల్ కుమార్ షిందే గారిని తీసుకొచ్చాను, విలాసరావు దేశముఖ్ గారిని తీసుకొచ్చాను. ఇక ఎమ్మెల్యే ఎంపీలు అందరూ కూడా వచ్చారు. ఇంత పెద్ద కార్యక్రమం మహారాష్ట్ర మండలి నేను విశాఖపట్నం చేశాను. తర్వాత ఇప్పుడు ఆల్ ఇండియా గోల్డ్ అండ్ సిల్వర్ అసోసియేషన్ ఉంది. మీకు నేను చెప్పవలసింది ఏంటంటే, ఇప్పుడు వైఎస్ రాజశేఖర రెడ్డి గారితో నాకు సంబంధాలు ఉండేవి. ఆయన వెళ్ళిపోయిన తర్వాత నేను పెద్దగా దాంట్లో ఇంట్రెస్ట్ తీసుకోలేదు. సమైక్యాంధ్రాలు కూడా నేను ఉన్నాను, మీ పని నేను చూశాను. మీరు ఏటేట్ చేశారో నేను జ్ఞాపకంగా ఉంది. వైఎస్ రాజశేఖర రెడ్డి కాంగ్రెస్ పార్టీ ఎలక్షన్ స్టార్టింగ్ అనేది చెవెళ్ళ నుంచి చేసేవారు. భారతదేశంలోనే ఫస్ట్ హోమ్ మినిస్టర్, మహిళా హోమ్ మినిస్టర్ ఎవరు ఉండేవారు అంటే సవితా ఇంద్రారెడ్డి. సవితా ఇంద్రారెడ్డి చెవిళ్ళ నుంచి అని ప్రచారం స్టార్ట్ చేసేవారు. ఇప్పుడు వైఎస్ రాజశేఖర వెళ్ళిపోయిన తర్వాత పార్టీలు తయారయ్యాయి, మేము కూడా సైలెంట్ అయ్యాం. కానీ ఈ మహారాష్ట్రలోని నేను 50 సంవత్సరాల ఆంధ్రలో ఉన్న సగం క్రైమ్ నాది మహారాష్ట్రలో నా ప్రాపర్ స్థానంలోనే వెళ్ళిపోయింది. ఇప్పుడు మీకు నేను చెప్పవలసిన అవసరం చాలా దగ్గరికి వచ్చింది. కారణం ఏంటంటే, మా పతంగరావు గారు కానీ మా విశ్వజిత్ గారు కానీ ఈ నియోజకవర్గం కోసం ఏడ్ చేశారని చెప్పవలసిన అవసరం లేదు, మీకు తెలిసే ఉంటుంది. ఇది సెకండ్ అమిటీ, ఇది సెకండ్ రాయబరేలీ, ఇది మీ కన్సల్టెన్సీ ఎలాగుందో అలాగుంది. ఇది పని ఎంత అయిందని చెప్పవలసిన అవసరం లేదు, పని గొప్ప పని ఉంది. కానీ ఇప్పుడు మీ బాధ్యత ఒకటి ఉంది. మా విశ్వజిత్ గారు 1,00,000 ఓట్ల పైన వస్తారు, 2 లక్షల ఓట్ల పైన వస్తారు, గవర్నమెంట్ మంది వస్తుంది. మీ వర్క్ అనేది తెలంగాణలో నేను చూస్తున్నాను. ఆల్రెడీ తెలంగాణ నేను హైదరాబాద్ వస్తుంటాను. వైఎస్ రాజశేఖర రెడ్డి ఉన్నప్పుడు 4%
నాన్ బ్రాహ్మణ్ మహారాష్ట్రన్కి 4% రిజర్వేషన్ ఇచ్చారు. ఆ కార్యక్రమంలో వైఎస్ రాజశేఖర రెడ్డి, నేను, కిషన్ రెడ్డి ఈ అందరూ కూడా దాంట్లో, మా ఎమ్మెల్యే నారాయణ రెడ్డి గారు తెలంగాణలో ఉండేవారు. ఈ అందరూ కూడా మేము దాంట్లో ఉన్నాం. విశ్వజిత్ కదం గారికి మేము ముఖ్యమంత్రి అనేది ఇప్పుడు చెప్పలేను, కానీ హోమ్ మినిస్టర్ కానీ లేదంటే ఫైనాన్స్ మినిస్టర్ కానీ మీరు ఇవ్వాలి. ఈ బాధ్యత మీది. దానికోసం నేను ప్రత్యేకించి ఇప్పుడు నేను టైం టేకింగ్ చేసుకున్నాను. ఎందుకంటే నేను ఆంధ్ర వస్తాను, మా మహారాష్ట్రీయన్ ఆంధ్రాలో చాలామంది ఉన్నారు, తెలంగాణలో ఉన్నారు, మీకు తెలుసు. నేను ఆ సంఘటనకి ప్రెసిడెంట్ కాబట్టి నేను అవసరాలు మీతో చాలా పడుతున్నాయి. చాలా కేసులని, తగువులని మహారాష్ట్రీయన్ కమ్యూనిటీకి ఉన్న సపోర్ట్ కానీ చేయవలసిన అవసరం ఉంది. కాబట్టి మీకు నేను వినయం చేసేది ఏంటంటే, మా విశ్వజిత్ గారికి హోమ్ మినిస్టర్ ఇస్తే మంచిదే. భారతదేశంలో హోమ్ మినిస్టర్ పరిస్థితి ఏటున్నది మీకు బాగా తెలుసు. केंद्र होम मिनिस्टरगा हे परिस्थिती जరుగుతుంది. तरी मला साहेबांना एक निमंत्रण द्यायचं होतं, एवढंच सांगतो. आपण साहेबांच्या बद्दल, बाळासाहेबांच्या बद्दल भरपूर बोलला. फक्त मला रेड्डीकरांना एवढंच एक विनंती करायची होती, येणाऱ्या इलेक्शनमध्ये विजय आपला नक्की आहे. बाळासाहेब आपले 1.5 लाखाने येतील, 2 लाखाने येतील, पण त्यांना एकच सांगले, एक होम मिनिस्टर पत्र त्यांना द्या, गृहमंत्री नाही अर्थमंत्री तर त्यांना द्या. ही जबाबदारी रेड्डींच्याकडे देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत मंचावर उपस्थित असणारे माननीय खासदार अनिल कुमार यादव यांचा मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि मनोगतासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माननीय संजय भाऊ विभुदे मी आमंत्रित करतोय. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मोठ्या संख्येने बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आत्ताच पुजाले साहेबांनी भाषण केलं, फक्त त्यांनाच कळलं, आपल्याला काहीच कळलं नाही. जेवढं इंग्लिश आणि महाराष्ट्र म्हणायचं तेवढंच डोक्यात घुसलं, सगळं वर्ण गेलं. सरजी, आपने तेलंगाना में इस जातिवादी भाजपा को हराने के लिए क्या किया, वो फॉर्मूला कान में बताइए. अभी 2 दिन बाकी है, आप पहले दिन इधर आना चाहिए था. आपका थोड़ा सा इधर महाराष्ट्र में अगर आते तो शायद निवडणूक महाविकास आघाड़ी की तरफ एक तरफा हो जाती और उसका फायदा हमें हो जाता. टाइम कम है, रन ज्यादा निकालने हैं. आपको 5:30 के फ्लाइट से जाना है, हमको भी अपने अपने घर जाना है. लेकिन भाजपा की परिस्थिति में आपको अलग से बताने की जरूरत नहीं है. इस देश के पंतप्रधान अगर कहते हैं 80 करोड़ लोगों को हम मुफ्त में धान्य देते हैं, और दूसरी जगह कहते हैं कि हमारा देश महासत्ता की ओर जा रहा है, सच्चा कौन सा और झूठा कौन सा है, यह हमें समझ में नहीं आ रहा है. मतलब हमारे देश को गरीब रखा. हमारे 80 करोड़ जनता अभी भी मुफ्त के रेशन धान्य पे अपना जीवन ये गुजारती है. इस देश के पंतप्रधान पिछली लोकसभा में कहते थे, क्या कहते थे, अगर कांग्रेस की सरकार आ गई तो मंगलसूत्र छीन लेंगे. अगर कांग्रेस की सरकार आई 2 भैंसों में से 1 भैंस छीन लेंगे. अगर कांग्रेस की सरकार आई, आपका घर 4 रूम का रहेगा तो 2 रूम निकाल के ले लेंगे. इस देश का पंतप्रधान अगर ऐसे भाषण करने लगा तो हमें समझ में नहीं आ रहा है, हम फिल्म देख रहे हैं या वास्तविक जीवन में अपना जीवन आनंद कर रहे हैं, हमें समझ में नहीं आता. अगर ये वो बोलेंगे, भाई और बहनों, आज रात 12 बजे से पति पत्नी एक साथ बेडरूम में नहीं जा सकते. उसके लिए सरकार की परमिशन लेनी पड़ेगी. मोदी है तो मुमकिन है, बरोबर आहे ना. अहो, या देशाची चंगूमंगून वाट लावली सगळ्या, आणि त्यांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांना भाजपची सत्ता पण द्यायची. जाती जातीमध्ये, धर्मामध्ये त्यांनी भांडणं लावली.
देवेंद्र फडणवीस म्हणतात विशिष्ट एक समाज महाविकास आघाडीला मतदान करतो, तो वोट जिहाद आहे. मग फडणवीस साहेब, माझा तुम्हाला प्रश्न आहे, एक विशिष्ट समाज तुम्हाला पुण्यात मतदान करतो, तो वोट जिहाद नाही का? म्हणजे महाविकास आघाडीकडे मतदान झुकल्याचं आपण पाहून या ठिकाणी आपण एका विशिष्ट धर्माबद्दल, जातीबद्दल नावं ठेवता आणि आपण जातीवाद करण्याचा प्रयत्न करता. मी तुम्हाला एवढंच सांगेन मित्रांनो, अनेक आश्वासनं, अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. फक्त मी केंद्रावर राज्यावर बोलणार नाही, मी फक्त या मतदारसंघातलं सांगतो. आपण दोघं भाऊ अख्खा मतदारसंघ वाटून खाऊ, यांच्या तावडीतनं जर मतदारसंघ सोडवायचा असेल तर आपल्याला बाळासाहेबांना ताकदीनं या ठिकाणी निवडून आणावं लागेल. काय परिस्थिती आहे कारखान्यांची, काय परिस्थिती आहे सहकार क्षेत्राची, काय परिस्थिती आहे ऊसाच्या बिलांची, काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या नावावर खोटं बोलून सह्या करून कर्ज काढलेल्याची काय परिस्थिती आहे. एकाएकाची घरं त्या ठिकाणी रस्त्यावर आणली, सर्वसामान्य कार्यकर्त्याला जगणं मुश्किल करून टाकलंय. काय परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये. आणि गेल्या 3, 3.5, 4, 4.5 वर्षामध्ये मतदारसंघात कुठलाच संपर्क नाही मित्रांनो. पावसात जशा छत्र्या उगवतात त्यावेळेला शेवट उगवायचं आणि सांगायचं आम्हाला निवडून द्या. कसं निवडून द्या? आमच्या सुखदुःखामध्ये, कोरोना काळामध्ये, महापुरामध्ये बाळासाहेबांसारखा माणूस रात्रीचा दिवस करून या ठिकाणी आपल्याला सुरक्षित करण्यासाठी आपल्यासाठी अहोरात्र भेटतो, अहोरात्र लढतो. आणि तुम्ही शेवटच्या टप्प्यात येऊन सांगता की आम्हाला या ठिकाणी मतदान करून निवडून द्या. माझी आपल्याला विनंती आहे, शेवटचे 2 दिवस आपण या ठिकाणी डोळ्यात तेल घालून उभा राहा. कारण भाजप खूप हुशार आहे. जातीवाद करून, धर्मवाद करून, आपल्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी पसरवून मताची दुही करण्याचा प्रयत्न करेल. आपल्याला खऱ्या अर्थानं रेड्डी साहब, पुदाले साहब ने कहा गृह मंत्री कीजिए, उन्होंने कहा अर्थ मंत्री कीजिए. अभी क्या है, महाराष्ट्र में 3 पार्टी की सरकार आएगी. हमारे उद्धव जी मुख्यमंत्री होने चाहिए, मुझे ऐसा लगता है. अगर कांग्रेस का नंबर आया, मैं गृह मंत्री मंत्री कुछ बोलूंगा, ये आदमी मुख्यमंत्री के लायक है. अरे बाबानो, 2 नंबर ती 2 नंबरच असते, खरं 1 नंबरच असते. आणि जे स्वप्न पतंगराव कदमांनी या महाराष्ट्रामध्ये बिलवडी वांगी मतदारसंघ जुना आणि आत्ताचा मतदारसंघ हा देशाच्या नकाशावर 1 नंबर करण्याचा प्रयत्न केला, ते स्वप्न अधुरं राहिलं. ते जर बाळासाहेबांना पूर्ण करायचं असेल तर तुमच्या आमच्या शक्ती त्या ठिकाणी पाठीमागलं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांना या ठिकाणी ताकदीनं निवडून द्यावं असं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. यानंतर क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड, सहकारी साखर कारखान्याचे माननीय चेअरमन शरद भाऊ लाड. विनंती. पलूस कडेगावच्या निवडणुकीच्या या सांगता सभेचे प्रमुख अतिथी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत अण्णा रेड्डी, तसेच ज्यांच्या प्रचारासाठी आपण सगळे जमलो आहोत ते आपल्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम साहेब आणि उपस्थित सर्वच वडीलधारी मंडळी, माता भगिनी, पत्रकार बंधू आणि तरुण मित्रांनो. कारण मी आपला फार वेळ घेणार नाही, पण बाळासाहेब एक योग्य अतिथी आपण सगळ्या या सांगता सभेला आणला आहे. प्रथम मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, कारण अत्यंत योग्य अतिथी आहेत. खरं म्हणतं रेवंत अण्णांच्या बाबत बोलायचं झालं तर संघर्षातून नेतृत्व कसं फुलतं, किती भाजपनं अन्याय केला तरी त्या अन्यायाला पुरून उरण्याचं काम रेवंत अण्णांनी केलं आणि त्यातून तेलंगणानं त्यांना मुख्यमंत्री पद दिलं. तसंच आपल्याला या महाराष्ट्राची दिशा ठरवणाऱ्या या राजकारणात आपल्याला करायचं आहे मित्रांनो. आजची निवडणूक ही पलूसची नाही, कडेगावची नाही, ही निवडणूक तर आपण आधीच जिंकलेली आहे, पण आता महाराष्ट्राची निवडणूक जिंकायची आज वेळ आलेली आहे. महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला सत्तेवर आणायचं आहे. गेल्या 5 वर्षात आपल्याला किती त्रास झाला ते आठवून बघा. वारकऱ्यावर झालेले हल्ले, या महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील तुम्ही भ्रष्टाचार करता. तुम्ही
शेतकऱ्याची भाकरी हिसकावून घेता. आणखी किती उदाहरण सांगू? या तरुणांचा रोजगार तुम्ही गुजरातला नेऊन विकता. मग तुम्हाला मुख्यमंत्रीपदी राहण्याचा अधिकारच काय? मग आपल्याला ही सगळी मानहानी आपल्याला भरून काढायचं असेल तर मित्रांनो, आपल्याला विसरून चालणार नाही. आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायला पाहिजे. आपल्याला उद्याच्या भविष्यात डॉक्टर विश्वजित कदमांसारखा एक तरुण नेतृत्व आपल्याला महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर पाठवायला पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी या बाबतीत एकत्र राहूया. निश्चितपणानं आज प्रचाराची सांगता होते, पण एवढे 2 दिवस आपण गाफील न राहता पुन्हा एकदा प्रचाराचा पुन्हा एकदा आपण नारळ फोडूया. निश्चितपणाने या 2 दिवसात आणखी जोमानं, गतीनं, ताकदीनं प्रचार करूया. आणि मी तुम्हाला आश्वासन देतो, ज्यावेळेला तुम्ही उभा राहिलात त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस देखील आम्ही ताकदीने या प्रचारात उतरलो आणि तुमच्यापेक्षा 2 पाऊल पुढे या प्रचारात नक्की राहणार असं एक आश्वासन या निमित्तानं देतो. आणि मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. अनेक संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून या पलूस तालुक्याचा सर्वांगीण विकास करणारे रयत शिक्षण संस्थेचे माननीय उपाध्यक्ष आणि या तालुक्याचे नेते माननीय महेंद्र पलाड, आपा प्लीज 2 मिनिटं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. महाविकास आघाडीचे उमेदवार, पलूस कडेगाव मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले तेलंगणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि विश्वजित कदम यांचे बंधू सन्माननीय रेवंत रेड्डीजी सर, या मतदारसंघाच्या निमित्तानं जी निवडणूक होत आहे, या निवडणुकीच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण स्टेजवर उपस्थित. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, सोनेरा खोऱ्याचे रत्न स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण आणि त्यानंतर सोनेरा खोऱ्यानं दुसरं जे रत्न दिलं ते डॉक्टर पतंगरावजी कदम. या सांगली जिल्ह्याच्या विकासामध्ये स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण, स्वर्गीय वसंतराव दादा पाटील आणि पतंगरावजी कदम यांचा सिंहाचा वाटा आहे. आज जी प्रगती झालेली आहे ती साहेबांच्या विचारानं, दादांच्या विचारानं, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं चालणारा हा मतदारसंघ आहे, हा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये लोकांच्या विचाराचं, रयतेच्या विचाराचं राज्य आणायचं असेल तर काँग्रेसशिवाय, महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. आज महागाई वाढलेली आहे, पण सरकारनं त्यामध्ये वेगवेगळ्या कुलत्या करून लाडकी बहीण योजना असेल, कुठं लाईट बिल माफ असेल, कुठं अशा पद्धतीचं खोटं मेरिटिव्ह करून लोकांना भुलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लाईट बिल हाय तसंच आलेलं आहे. आज लाडक्या बहिणीच्या नावानं 1500 रुपये दिलं, ते देत असताना महागाई वाढवली आणि अशा पद्धतीचा चुकीचं पद्धतीनं लोकांना भुलवण्याचं काम केलेलं आहे. परंतु ही इलेक्शन आपण जिंकलेले आहे. किती मतदाधिक्य होतं एवढंच पाहायचं आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण एकसंगपणे डोळ्यात तेल घालून 2-3 दिवस काम करूया आणि विजयाचा उच्चांक हा पलूस तालुक्यातूनच होणार आहे बाळासाहेब, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अप्पा. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळातील एक महत्वाचे मंत्री माननीय आमदार डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम साहेब. आता पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील या सांगता समारंभासाठी उपस्थित असणारे तेलंगणा राज्याचे लोकप्रिय, लाडके आणि धाडसी मुख्यमंत्री आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय रेवंत अण्णा रेड्डीजी, या ठिकाणी उपस्थित असणारे माझे यूथ काँग्रेसचे बंधू
तुम्हाला कदाचित आठवत नसेल, पण मागच्या वेळेस सुद्धा ते प्रचाराला आले होते, जे आता राज्यसभेचे खासदार आहेत, सन्मान्य अनिल कुमार यादवजी, इथे उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक, सोनीरा कारखान्याचे चेअरमन आदरणीय मोहनराव कदम दादा, इथे उपस्थित असणारे क्रांती उद्योग समूहाचे आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमचे बंधू शरद भाऊ लाड, या ठिकाणी पलूस तालुक्याचे नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्रप्पा लाड, शिवसेनेचे आमचे धडाडीचे नेते सन्मान्य बापू, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय उत्तम भाऊ, आदरणीय बाळासाहेब बापू, आदरणीय गणपत शेठ, वैभवरावजी पुदाले, उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, भरत भैया, मी आता प्रत्येकाचा नामोल्लेख करत नाही, विक्रम आप्पा, विशाल दळवी, आदरणीय शेठ, उपस्थित गणपत तात्या, कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मी आपली क्षमा मागतो, वेळ कमी आहे, कारण पाहुण्यांना बोलून देणं गरजेचं आहे. प्रथमतः उपस्थित सर्व आमच्या माता भगिनी, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, आजी माजी नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि बंधू भगिनी, प्रथमतः मी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या तमाम जनतेच्या वतीने आणि महाविकास आघाडीतील तमाम सर्व पक्षाच्या वतीने तेलंगणा राज्याचे अत्यंत धडाडीचे मुख्यमंत्री, धाडसी मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय रेवंत अण्णांचं मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो. अन्ना, मैं हमारे लोगों की तरफ से आपका यह स्वागत कर रहा हूं, क्योंकि सब लोगों ने सिर्फ आपका जलवा सुना है, आपका जलवा टीवी पे देखा है, लेकिन तेलंगाना में रेवंत अन्ना सिर्फ मुख्यमंत्री नहीं है, वो तेलंगाना की लोगों की हर दिल की धड़कन कोण है तो आदरणीय रेवंत अण्णा रेड्डी है. अण्णांचे माझे संबंध गेले 10 वर्षापासून अधिक काळ आहेत. मी त्यांना खूप जवळून अण्णांना ओळखतो आणि त्यांनी मला धाकट्या भावाप्रमाणे मला प्रेम आणि सन्मान दिलेला आहे. आज खरं तर पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये ही सांगता समारंभ होत असताना आपण सगळेजण मोठ्या संख्येने मला आशीर्वाद देण्याकरता, शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलेला आहात. खरं कुठून सुरुवात करायची मला सुचत नाही, कारण मला आता वेळ कमी आहे. आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांशी आणि मोहनराव कदम दादांशी गेले 50 वर्षाहून अधिक काळ या पूर्वीच्या असणारा भिलोडी मतदारसंघ, पलूस कडेगाव मतदारसंघ आणि पलूस शहराचे संबंध राहिलेले आहेत. पलूस ग्रामपंचायत असताना या गावातील काही बोटावर मोजण्या इतपत मंडळी ही पतंगरावजी कदम साहेबांच्या राजकीय प्रवासात सुरुवातीच्या काळामध्ये होते. साहेबांचा संपूर्ण जीवन प्रवास हा प्रत्यक्षपणे पाहणारी काही मंडळी वयाच्या 70च्या वरची माझ्यासमोर बसलेली आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की साहेबांची सुरुवात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतनं झाली. गोरगरीब एका शेतकरी कुटुंबात ते जन्माला आल्यानंतर शिरसगाव आणि पुरा कुंडल इथे शिक्षण घेतल्यानंतर साताऱ्यामध्ये त्यांनी शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि तिथून वयाच्या 16 वर्षी केवळ ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची पोरं बाळ ही शिकली पाहिजे म्हणून त्याच्याकरता पुण्यासारख्या एका शहरात जाऊन त्यांनी शिक्षक पदाची नोकरी केली. वयाच्या 19व्या वर्षी भारतीय विद्यापीठाची स्थापना केली. साहेबांचा हेतू हा केवळ शिक्षणाचा होता. सर्व हे काम करत असताना वरती घाटावरती मोहनदादांनी त्यांची राजकीय कारकीर्द सरपंच पदापासून सुरुवात केली, पंचायत समितीपर्यंत पोहोचले आणि तब्बल 35 वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून या जिल्ह्यामध्ये ते सेवा करत राहिले. आदरणीय दादांनी सुद्धा साहेबांनी या सर्व शैक्षणिक क्षेत्रातनं पुण्यापासून विटातनं संपूर्ण सुरुवातीचं बाह्य परीक्षा केंद्राचं जाळं महाराष्ट्रामध्ये नेमलं आणि त्यातून एक या ठिकाणी ग्रामीण भागातल्या मुलांना शिकवण्याचं काम केलं. शिक्षणापासून समाजकारण, समाजकारणातनं राजकारण आणि राजकारणातनं गोरगरिबांचा विकास, सर्वसामान्य लोकांचा विकास या हेतूने साहेब आयुष्यभर काम करत राहिले. 85ला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निवडून दिलं, ते आमदार झाले. 1990ला आपण सर्वांनी आशीर्वाद दिलं, साहेब हाताच्या चिन्ह काँग्रेस पक्षाच्या विचाराने राज्यात मंत्री झाले, शालेय शिक्षण मंत्री झाले, पाटबंधारे मंत्री झाले. ताकारी टेंबूचा माध्यमातून कडेगावातला दुष्काळाचा प्रश्न मिटवण्यासाठी अहोरात्र त्यांनी प्रयत्न केला.
हे सगळं करत असताना पुन्हा 99 सालापासून आपण साहेबांना साथ दिली आणि ते राज्याचे उद्योग मंत्री झाले. उद्योग खातं पतंगरावजी कदम साहेबांकडे असताना खरं तर त्यांनी जाणीवपूर्वक पलूस तालुक्याकडे या ठिकाणी पहिलं सुरुवातीला लक्ष केंद्रित केलं. आणि आज वैभवरावजी पुदाले तुम्ही पोटतिडकीने भाषण व्यक्त केलं, कारण तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या. हे पत्रक जे काही पलूस शहरामध्ये ऐन निवडणुकीच्या काळात निघतं ते पत्रक काही नवं नाही. ती नगरपालिका असली तरी निघतं, ग्रामपंचायत आली असली तरी पलूस शहरात निघतं, जिल्हा परिषद पंचायत समिती आलं तरी निघत होतं आणि आता विधानसभा आली तरी निघत असेल. परंतु माणसं पलूस शहरातली जागृत आहेत. अहो जागृत आहेत म्हणूनच 2014ला या पलूस शहराने पतंगरावजी कदम साहेबांना 2500चं मताधिक्य देण्याचं काम अत्यंत प्रेमाने आणि पतंगरावजी कदम साहेबांच्या कर्तृत्वाला दाद देण्यासाठी इथं केलं. काहीतरी जमिनीचा विषय काढतात, मला कळत नाही. शाळा इथं उभी केली, फार्मसी कॉलेज उभं केलं. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी माझं एक पलूस शहरासाठी स्वप्न आहे, कारण पलूस शहर एक चांगलं कृषी शहर आहे, औद्योगिक शहर आहे, की हे पलूस शहर हे महाराष्ट्रामध्ये एक आता नवं क्रीडा क्षेत्रासाठी ओळखलं जावं म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम या ठिकाणी फ्लड लाईट असलेलं क्रिकेट स्टेडियम आम्ही उभा करतोय. पण काहीतरी लोक पुढे सोडतात. अहो काही लोक विसरले की या पलूस शहराला शेतकऱ्यांसाठी अत्यंत वाईट परिस्थिती होती, परंतु शेतकऱ्यांना जीवनदान देणारा पुनर्जीवन करणारं यशवंत पाणी पुरवठा योजना जी बंद पडली होती ती पतंगरावजी कदम साहेबांनी MIDCच्या खात्यातनं सुरू केली आणि या पलूस शहरातल्या शेतकऱ्यांना जीवनदान देण्याचं काम केलं. MIDC खातं होतं, पलूसची MIDC मोठी केली, यातले नवे उद्योग निर्माण झाले, तालुक्यातल्या हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला. आणि आमचे काही उद्योजक जे भाजप सुद्धा उद्योजक आहेत ते विसरले की त्यावेळेस जवळजवळ 400 कोटी सबसिडी पतंगरावजी कदम साहेबांनी पलूसच्या MIDCच्या उद्योजकांना उभी केली होती. 400 कोटी सबसिडी पतंगराव कदम साहेबांनी दिली होती. विसरलात तुम्ही भाजपची मंडळी? तुमच्यातली सुद्धा लोकांनी या ठिकाणी हात पसरून कदम साहेबांकडे ही सबसिडी घेतली होती. आम्हाला अभिमान आहे की पलूसची MIDC मोठी झाली. आम्हाला अभिमान आहे की आमच्या पलूसच्या उद्योजकांनी स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या हिमतीवर हा उद्योग मोठा केला आणि तालुक्यातल्या हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. आज या ठिकाणी पलूसच्या MIDCच्या वायनरीच्या पाक बाबतीत जमिनीचा एक विषय काढला जातो. अरे मी आज जाहीरपणे पलूसकरांना शब्द देतो की येणाऱ्या या महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये ह्या वायनरीची जमीन ही खुली केली जाईल आणि पलूसच्या उद्योजकांना इतर क्षेत्रासाठी करून देण्याचं काम हा तुमचा विश्वजित कदम पुढच्या 5 वर्षासाठी करेल. आणि म्हणून पलूसच्या MIDCला चालना देण्याचं काम हे तुमच्या आशीर्वादाने निश्चितपणे मी करेल. हा आजची सभा ही पलूस कडेगावची सभा आहे. मला 3 मिनिटात उरकायचं आहे, कारण मला त्यांना 20 मिनिटं द्यायचे आहेत. मी एवढं नक्की सांगेल, तुम्ही पाहिलंय तुमचं माझं नातं 20 वर्षांहून अधिक काळ आहे. तुम्ही पाहिलंय की साहेबांनी सहकार शिक्षण आरोग्याच्या क्षेत्रामध्ये किती काम केलं. सांगलीला भारतीय हॉस्पिटल उभं केलं, त्यातून आज तालुक्यातले पलूस शहरातले असंख्य लोक तिथं आरोग्य सेवा देण्याकरता जातात. गोरगरीब लोक जातात कारण त्यांना वाटतं की हे पतंगरावजी कदम साहेबांनी आमच्यासाठी उभं केलेलं हॉस्पिटल आहे. आज सूतगिरणी असेल, कारखाना असेल, ज्या ज्या संस्था उभ्या केल्या त्यातनं रोजगार तो उपलब्ध करून दिलाच, पण जे उभं केलं ते शेतकऱ्यांसाठी लोकांसाठी उभं केलं आणि त्यातनं उच्चांकी दर या कारखान्यात देण्याचं काम सहकारी तत्वावर या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून झालं. आज रस्ते असतील, बुर्ली सूर्यगावचा पूल असेल, 32 कोटीचा पूल तुमच्या विश्वजित कदमने मंजूर करून आणला. 38 कोटीची या ठिकाणी आपल्या पलूस शहरासाठी नळ पाणी पुरवठा योजनेची या ठिकाणी मंजूर करून दिली. फक्त मला आमच्या सर्व नेत्यांनी एकदा शब्द टाकला की बाळासाहेब तिथली भारतीय विद्यापीठाची जागा आम्हाला देता येईल का? एका क्षणात विलंब न करता या ठिकाणी भारतीय विद्यापीठाची जागा पलूसच्या आपल्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी आम्ही मंजूर करून दिली. कुठलंही केलं नाही. अहो पलूस शहर आमचं आहे. आम्हाला या घरातली इथली शहरातली माणसं ही आमच्या कुटुंबातली माणसं या ठिकाणी अशी वाटतात. मग कधी पलूस शहरातली आणि तालुक्यातली लोक रिकाम्या हाताने जात नाही. मला सांगायचंय की मी परवा कडेगावला अर्ज भरत असताना या ठिकाणी 1200 कोटीचा विकास निधी आणला. कदाचित माझ्या विरोधकाला कमी लिहिता वाचता येतं. अरे 1200 कोटीचा पुस्तकीतनं बघा हा निधी कसा या गावोगावी आम्ही या ठिकाणी पोहोचवलेला आहे. राज्यमंत्री म्हणून काम करत असताना मी पुरामध्ये काय काम केलं. जी माणसं पुराच्या अर्ध्या फुटाच्या पाण्यात उभी नव्हती, जी माणसं त्या लोकांच्या दुःखाची अश्रू पुसण्यासाठी कधी गेली नव्हती, ती माणसं 4.5 वर्षानंतर तुमच्याकडे निवडणुकीच्या माध्यमातून मतं मागायला इथं आलेली. अहो कडेगाव तालुक्यात विचार करा तिथं काय काय अवस्था आहे. 20-20 वर्ष या लोकांनी शेतकऱ्यांच्या 7 बोजे चढवलेले आहेत.
20-20 वर्ष गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांचे बोजे उतरता आले नाही आणि 20-20 वर्ष साधे सोसायटीचे कर्ज घेता येत नाही. कधी उसाचं बिल दिलं नाही, कधी या ठिकाणी कामगारांना पगार दिले नाही आणि आज ही माणसं तुमच्या समोर मतं मागण्याचं काम करतायत आणि मोठमोठ्या गप्पा करतात. तुम्ही काय केलं पलूस शहरासाठी याचा विचार कधी आपण सगळ्यांनी केला? तुम्ही पलूस तालुक्यासाठी काय केलं? जर औदुंबराच्या देवस्थानापासून इथं पुंदीच्या मंदिरापर्यंत आणि आपल्या पलूस शहरापर्यंत कुणी माहिती काढा, पतंगरावजी कदम साहेब आणि विश्वजित कदमांनी काय केलं. कदम साहेबांनी 450 घरं दलित समाजातल्या आमच्या बांधवांसाठी अंकोल कंपनी इथं बांधून टाकली. विश्वजित कदमांनी या ठिकाणी सातत्याने या पलूस शहराला निधी देण्याचं काम केलं. पलूस तालुक्याला निधी आपल्या सर्वांनी केलं. कुंडल इथे फॉरेस्ट अकॅडमी उभी केली. या पलूस तालुक्याचं नाव या महाराष्ट्राच्या नकाशावर नेलं. म्हणून आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती करायची, येणाऱ्या 20 तारखेला कुठल्या गोष्टीला बळी पडू नका. विधानसभेचे भाजपचे उमेदवार स्वतःचं कर्तृत्व काही सांगू शकत नाही. ना करोनाच्या काळात तुमच्यात उभी राहिली, कधी तुमची विचारपूस केली नाही आणि माणसाच्या दुःखात आणि संकटात जो उभा राहतो तिथंच खरं या ठिकाणी त्याची नीती कळते. आणि या ठिकाणी आज पुरात सुद्धा उभं राहताना मला एकच समजायचंय की त्यावेळेस पैसा लागत नव्हता. हो, लोकांना मदत करायला पैसा लागत नाही, दानत लागते. हे सर्वात महत्वाचं असतं आणि ते संस्कार आणि शिकवण पतंगरावजी कदम साहेबांनी आम्हाला दिले. आणि म्हणून या ठिकाणी आज जे काही त्यांचे कार्यकर्ते करतात, मला माहिती आहेत काही उद्योजक असतील, कोण इथं असतील, तुम्ही घेतली ना सबसिडी, तुम्ही होता त्याच्यामध्ये. पलूस शहराच्या विकासामध्ये कदम साहेबांनी भर टाकली आहे हे सगळ्यांना माहिती. आणि या ठिकाणी छाती ठोकपणे मी सांगतो, थोडी संधी द्या मला. येणाऱ्या काळामध्ये जसं पतंगरावजी कदम साहेबांनी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ हा विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये नेला, तुमचा विश्वजित कदम विकासाच्या बाबतीत पलूस शहर आणि पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ हिंदुस्थानावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला मी देतो. आणि म्हणून माझ्या बहिणींना विनंती आहे, कुठल्याही आता नव्या स्कीमला बळी पडू नका. आता काय काढलं लाडकी बहीण, कधी काढली? लोकसभेच्या नंतर. लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हा ह्यांना दणका बसला, महाराष्ट्राच्या जनतेने जेव्हा 48-31 जागा निवडून आला, तेव्हा ह्यांना लाडक्या बहिणीची आठवण झाली. अरे 1500 रुपये आज तुम्ही देताय, आम्ही 30-30 वर्ष मुलींना शिकवतोय, 30-30 वर्ष गरिबांच्या मुलींना आम्ही हॉस्पिटलमध्ये सेवा देतो, आमच्या माता भगिनींना. हे तुमचं माझं नातं हे काल होतं, आज आहे आणि भविष्यात सुद्धा कायमचं राहणार आहे. हे या ठिकाणी मी तुम्हाला मनापासून सांगतो. ही संस्कार शिकवण कदम साहेबांची आमच्यावर आहे. आणि म्हणून ही मंडळी आज येतील, कुठंतरी तुमचं मतदारसंघाचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील, हे करून देऊ नका. आज ही माती आमची आहे, आमचे प्रेमाचे भावनिक संबंध या मातीशी. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची, हे 1500 रुपये देत असले तर या ठिकाणी गॅसचे दर वाढवले, आज साधं तेलाचा डब्बा 1600चा 2200 नेला, आज या ठिकाणी स्टॅम्प पेपर 100चे 500 केले. नुसतं फसवणार आणि गंडवणार हे महायुतीचं सरकार आहे. महिलांवर अत्याचार, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, वारकऱ्यांवर लाठीचार्ज, असे अनेक प्रसंग या महाराष्ट्रामध्ये घडलेत जे आज महाराष्ट्राला या ठिकाणी आज गालबोट लावणार आहेत. अहो ते सोडा, महाराष्ट्रामध्ये फॉक्सकॉन आणि एअरबसची कंपनी होती, 2 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असता. काय केलं महायुतीच्या नेत्यांनी? झक मारल्या, दोन्ही कंपनी गुजरातला देऊन टाकल्या. का? दिल्लीतनं फोन आला, गुजरातमधनं फोन आला. दुर्दैव असं की ही महायुतीचे नेते हे महाराष्ट्राला आता गुजरात आणि दिल्ली समोर झोकवत आहेत. अरे पण तुमचा विश्वजित कदम हा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि विश्वजित कदम आणि महाविकास आघाडी कधी महाराष्ट्राला दिल्ली समोर आणि गुजरात समोर झुकून देणार नाही, हे या ठिकाणी ठामपणे सांगतो. आज या तलावांमध्ये सुद्धा छत्रपती शिवरायांचा आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक भव्य पुतळा या ठिकाणी उभा केला जाईल. आणि हेही आंबेडकरांचा पुतळा स्मारक अत्यंत चांगलं केला जाईल हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये पलूस शहर, पलूस तालुका, पलूस कडेगाव मतदारसंघात कुठल्याही माणसाने कधी माझ्याकडे यावं, महेंद्राप्पा आहेत आणि आता आमच्या दुग्ध शर्करा योध शरद भाऊ सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, अरुण लाड सुद्धा माझ्या पाठीशी उभे आहेत. म्हणून आपल्या सर्वांच्या या ठिकाणी जास्त वेळ न मानता मी आभार मानतो. एक आज रेवंतांना 15 वर्ष मी त्याला बोलवलं नाही, विरोधकांना वाटतं आम्ही बोलवलं, कशाला? ते स्वतःच्या प्रेमाने आले, त्यांचे माझे संबंध आहेत प्रेमाने म्हणून ते आले. या माणसं भाजप किती वाईट वागते तुम्हाला एक प्रसंग नसतो. रेवंतांच्या मुलीचं लग्न होतं, भाजपने मुलीच्या लग्नातनं त्यांना उचलून नेलं, अटक केली. आणि या माणसांनी शपथ घेतली की ज्या भाजपने केलं त्यांना तेलंगणात हद्दपार करेल. आणि या माणसांनी 2500 पायी पदयात्रा केली आणि या ठिकाणी आज त्यांना मुख्यमंत्री तिथल्या जनतेने केलं. पुन्हा एकदा मी थोडक्यात बोललो, तुमच्या सगळ्यांचे आभार मानून आदरणीय रेवंतांना मनोगत व्यक्त करा असं मी त्यांना आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तेलंगाना कांग्रेस के नेता एवं मुख्यमंत्री माननीय रेवंत अन्ना रेड्डी
इस मंच को संबोधित करने के लिए मैं आपसे विनती करता हूं। टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये सहर्ष स्वागत करूयात। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी। मित्रों, आज मैं महाराष्ट्र विधानसभा चुनाव में प्लास कड़ेगांव से अपने दोस्त छोटे भाई विश्वजीत कदम ने इस चुनाव लड़ रहा है। उनके मदद पे मोहन राव कदम जी और शिवसेना उद्धव ठाकरे जी के, एनसीपी शरद पवार जी के पार्टी के नेता लोग अब हजारों में पतंगराव कदम जी के परिवार यहाँ हाजिर होकर विश्वजीत को आशीर्वाद देने के लिए आया हुआ है। आप सब लोगों का बहुत आभारी हूं, क्योंकि इस विधानसभा चुनाव में विश्वजीत जीत तो खत्म हो गए, जीत तो तय हो गए, मगर आप लोग ये समझ रहे 1.5 लाख मेजॉरिटी दे दिए तो बस हो जाएंगे, मगर 1.5 लाख मेजॉरिटी के लिए मैं इतना दूर आने का जरूरत नहीं है। मैं इतना दूर इसीलिए आए, देशमुख का डिपॉजिट जब्त करवाने का जिम्मेदारी आप लोग उठाना है। क्योंकि वो बगल से आए, चुनाव के बाद फिर बगल को ही चले जाएगा, आपके साथ रहने वाला नहीं है। मोहन राव कदम जी से लेकर पतंगराव कदम जी और विश्वजीत कदम, ये सब आपके परिवार है। अच्छे बुरे में, आपको पढ़ाई में, आपको किसानों के लिए, महिलाओं के लिए कुछ भी जरूरत पड़े, वो सरकार में रहे ना रहे, मगर आप विश्वजीत तो आपके साथ में खड़ा रहकर आपके साथ दिया हुआ है। तो इसीलिए मैं ये सोचकर इधर आया हूं कि अच्छा नेता बहुत कम होते जा रहे धीरे धीरे। लोगों के लिए, जनता के लिए, खासकर महिलाओं के लिए काम करने वाले आजकल बहुत कम होते जा रहे हैं। इसीलिए जो जिसने पूरी ताकत से जो मेहनत करने के लिए जो कोशिश कर रहा है, उनको तो सम्मान करना चाहिए। इसीलिए मैं आज महाराष्ट्र राज्य में बहुत कोने कोने से चुनाव प्रचार के लिए बुलाए, एआईसीसी पे आदेश मिल चुका है। एआईसीसी वाले ने ये कहा कैसे भी विश्वजीत 1 लाख के ऊपर मेजॉरिटी से जीतने वाले हैं, आप जाके वहाँ पर प्रचार करने का कोई ज़रूरी नहीं है, और कहीं गए तो 2-4 सीट ज़्यादा जीतेंगे, ज़्यादा जीतने के लिए मौका है, ऐसा एआईसीसी कहा था। मगर मैं एआईसीसी से ये बात कहा, विश्वजीत मेरे दोस्त नहीं है, मेरा छोटा भाई है। जब मेरा छोटा भाई चुनाव लड़ रहा है तो मैं ज़रूर वहाँ जाऊँगा, वहाँ जनता से ये बात मैं कहना चाहूँगा कि देशमुख का डिपॉजिट जब्त करवाने का बात आपसे लेने के लिए इतना दूर आए। मैं ये जलसा देखने के बाद मुझे उम्मीद आ गई, देशमुख जी आप तैयार हो जाओ, डिपॉजिट जब्त होने वाले, अब मेहनत कोशिश मत करो, अब मैदान छोड़ के भाग जाओ इधर से। क्योंकि महायुति गए पाताल में, मोदी जी गए विदेश को। आजकल 2 दिन से मोदी जी हमारे मित्र है, पत्रकार भी है यहाँ पर। मोदी जी हिंदुस्तान में नहीं है, विदेश गया हुआ है, क्योंकि उनको पता लग गया कि महाराष्ट्र की जनता गुजरात गुलामों को हराने के लिए तय हो गए। यहाँ अभी गुजरात गुलाम को कोई जगह नहीं है।
इसीलिए ये मामला उनको साफ साफ दिखा दिया चुनाव के प्रचार में, इसीलिए यहाँ छोड़कर वो विदेश चला गया कि आगे जो हार उनके किताब ने नहीं लिखने दे रहा है उन्होंने, क्योंकि अगर वो प्रचार किए, मोदी जी आकर प्रचार भी किए, फिर भी बीजेपी हार गए, ऐसे बात कल टीवियों पे चर्चा नहीं होने देना, इसीलिए वो विदेश चला गए। इसीलिए जब आपके नेता मैदान छोड़कर विदेश चला गया, देशमुख जी आप यहाँ रह के क्या करने वाले हैं? ये आपके चेलों से कुछ होने वाले नहीं है। आपके नेता खुद महाराष्ट्र छोड़कर भाग गए, ये चेलों से कुछ होने वाले नहीं है महाराष्ट्र राज्य में। और दूसरी बात मैं ये साफ कहना चाहता हूँ, कभी भी हम किताबों में, इतिहासों में हम पढ़े थे महाराष्ट्र के बारे में, महाराष्ट्र के बारे में कभी भी चर्चा आए, छत्रपति शिवाजी महाराज के बारे में चर्चा होते थे। कभी भी अपने बड़े लोग महाराष्ट्र राज्य के बारे में कभी भी जिगर निकाले तो छत्रपति शिवाजी के बिना कोई चर्चा शुरू नहीं होता है। आज डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर जी के नाम के बिना हम अपने संविधान, अपने राजनीति शुरुआत होता ही नहीं। और आज के तारीख में क्रिकेट भी आपको मालूम है, सचिन तेंदुलकर गाने में, लता मंगेशकर, ऐसे बहुत जाने माने नेता लोग, जाने माने पत्रकार यहाँ से आया हुआ है। कभी भी महाराष्ट्र के बारे में चर्चा हुए तो ये सब का नाम लेकर बड़े लोग बोलते थे, मगर आज महाराष्ट्र की जनता सोचना, आज महाराष्ट्र के बारे में चर्चा आए तो एकनाथ शिंदे के बारे में चर्चा हो रहा है, अजित पवार जी के बारे में चर्चा हो रहा है, अशोक चव्हाण जी के बारे में चर्चा हो रहा है। क्यों हो रहे इन लोगों के? ये कोई पाकिस्तान को हराए, नहीं तो बांग्लादेश को ले आके हिंदुस्तान में मिला है, नहीं है। महाराष्ट्र जनता को धोखा देकर गुजरात के गुलाम बने, इसीलिए गुलाम को उनके बारे में चर्चा हो रहा है। एकनाथ शिंदे जी को छोटे कार्यकर्ता था उन्होंने, बाला साहेब ने उनको छोटे कार्यकर्ता से लेकर मंत्री तक पाला है उनको, मगर वापस ने उन्होंने क्या किए? उद्धव ठाकरे जी को धोखा देकर उनके पीठ में चूरा बोकर आज गुजरात जाके गुलामगिरी कर रहा है। उद्धव ठाकरे को धोखा देकर गए। और अजित पवार ने, शरद पवार जी उनके बेटी को मंत्री नहीं बनाए, बेटी भी राजनीति में है, बड़े लोगों को पता है, मगर अजित पवार को उनका भाई के लड़का को लड़का समझकर, बेटा समझकर उनको मंत्री बनाया, उप मुख्यमंत्री बनाया। मगर वापस में अजित पवार ने ये किया, उनके चाचा को धोखा देकर पीठ में चूरा बोकर अभी गुजरात का गुलाम बन गए। अभी रहा अशोक चव्हाण जी ने क्या ने नहीं किया, गांधी परिवार ने, कांग्रेस के कार्यकर्ता ने, कांग्रेस के कार्यकर्ता और गांधी परिवार ने, कांग्रेस पार्टी ने उनको 7 साल मुख्यमंत्री बनाया, उनके पिताजी को मुख्यमंत्री बनाया, सब कुछ दिया हुआ है अशोक चव्हाण जी को। मगर आज कांग्रेस पार्टी कार्यकर्ताओं को धोखा देके पीठ में चूरा बोकर उन्होंने भी वहीं भाग गए गुजरात के गुलाम बनकर। इसीलिए आज हमारे माताओं से मैं ये पूछना चाहता हूं, ये महाराष्ट्र धरती बोले तो वीरों का धरती है, ये महाराष्ट्र धरती है तो वीरों का धरती है। ये वीरों का धरती में गद्दारों को जगह दिए तो आगे अपना नाम खराब हो जाएंगे, अपने निशान खराब हो जाएंगे। इसीलिए आज एकनाथ शिंदे जी को, अजित पवार जी को, अशोक चव्हाण जी को सबका डिपॉजिट जब्त करवाने का जिम्मेदारी आप लोग उठाओ। आप लोग उठाए थे तभी छत्रपति शिवाजी महाराज के वारिस है आप लोग, डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर जी के वारिस है आप लोग। ये जिम्मेदारी उठाने का काम आप ही लोगों का है। मैं याद दिलाने के लिए आया, मैं दूसरे देश से नहीं आया, आपके बगल के राज्य से, तेलंगाना से मैं आया हूँ। आपके अच्छे बुरे में हम लोग साथ में रहते। ये कवाती है तो मैं खुद चल कर आऊँगा, ये यहाँ पर आपके असेंबली में, आपके क्षेत्र में मैं आ जाऊँगा। और मुझे कुछ जिम्मेदारी के बारे में बोल रहे थे, विश्वजीत को आप कुछ ना कुछ करो। भाई मैं कुछ करने का जरूरत नहीं, आप लोग आशीर्वाद दिए, आप लोग उनको मदद दिए, जरूर 1 या 2 नंबर पे वो कुर्सी में बैठेगा। जिस दिन सचमुच जरूरत पड़े तो मैं खुद खड़ा होकर उनके लिए जिम्मेदारी लेऊंगा। सबसे बड़ा कुर्सी महाराष्ट्र में जो है
वो कुर्सी में बिठाने के लिए मेरा पूरी ताकत मैं लगाऊंगा, क्योंकि आपके निशान है विश्वजीत कदम। आपके निशान को महाराष्ट्र में जो सबसे बड़ा कुर्सी है वो कुर्सी में बिठाने के लिए मैं कोशिश करूंगा जितना मेरा ताकत है। मैं बड़ा परिवार से नहीं आया, मैं किसान के परिवार से आया हूं, छोटे गांव से आया हूं, मैं किसान का बेटा हूं। मैं ईमानदारी से बोलता हूं, मैं उनको सबसे बड़ा कुर्सी में बिठाने के लिए मेरा पूरी ताकत मैं लगा के उनको कुर्सी में बिठाने के लिए मैं कोशिश करता हूं। मगर आप लोगों से मुझे एक ही बात देना है, आप लोग सब मिलकर मंच पे कैसे भी नेता लोग बात देने वाले, नेता लोगों का बात को मैं ज्यादा से ज्यादा यकीन नहीं करता हूं, हमारे परिवारों के बात को मैं यकीन करता हूं। देशमुख का डिपॉजिट जब्त करवाने का जिम्मेदारी आप सब लोग लेना है। लेंगे 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 देशमुख का डिपॉजिट जब्त होना ही होना, आप लोग जिम्मेदारी लेंगे। जो जिसने जिम्मेदारी लेने वाले हैं सब लोग हाथ ऊपर उठा दो। जय कांग्रेस, जय जय कांग्रेस, आवाज दिल्ली तक पहुंचना। जय कांग्रेस, जय जय कांग्रेस। धन्यवाद मित्रों। जीत के खातिर बस जुनून चाहिए, जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो, उबाल हो, खून चाहिए। आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए। इस सभा में माननीय नामदार रेवंत जी रेड्डी साहब की उपलब्धि, हमारे डॉक्टर विश्वजीत कदम साहब के चुनाव की जीत की गूंज है। सभेच्या निमित्तानं आलेल्या आपणा सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त केले जात आहेत। ऑल इंडिया बहुजन समन्वय समितीच्या वतीनं जाहीर पाठिंबा इथं व्यक्त केला जातोय। माननीय आमदार डॉक्टर विश्वजीत कदम साहेब पलूस खड़गा विधानसभा मतदारसंघ। इस सभा में माननीय नामदार रेवंत जी रेड्डी साहब